श्री स्वामी समर्थ. नुकताच गणेशोत्सव झाला. गणेशोत्सवानंतर वेद लागतात ते दसऱ्याचे, नवरात्रीचे. पण त्याआधी सगळ्यात महत्त्वाचा जो आपला क्रियाकर्म करण्याचा काळ असतो, पित्रांच्या सेवेचा काळ असतो, वर्षभरातून एकदाच असतो, तो पितृपंधरवाडा. तर आता पितृपंधरवाड्यामध्ये नेमकी कुठली सेवा करायची आणि काय केलं म्हणजे आमचे पित्र खुश होतील किंवा पित्र घालणं किती गरजेचं आहे त्याबद्दलचा आजचा व्हिडिओ. तर पितृपक्षामध्ये आपण जी सेवा करतो नक्कीच आपले पित्र खुश होत असतात. आपल्या गेलेल्या पित्रांच्या तिथीनुसार पित्र तर घालायचेच असतात, पण शंका कुशंका अशा येतात की आम्ही पित्र जेवायला उपवास करू म्हणून गेलो तर चालेल का, पित्राचं जेवण खाल्लं तर चालेल का? नक्कीच चालेल. स्वामी सेवेकऱ्यांचं तर नक्कीच चालणार. पण परांनाचे दोष जर आपण म्हणाल तर आपल्या सेवेकऱ्यांमध्ये परांनाचे दोष आपल्याला कधीच लागत नाही. मग पितृपंधरवाड्यात कुठली सेवा करायची? तर दक्षिणेला तोंड करून कर्त्या पुरुषाने रोज पितृस्तुती म्हणायची आहे. आणि आपल्या दारामध्ये पित्र याच पितृपंधरवाड्यामध्ये आलेले असतात. आणि पित्रांचा फोटो जो आपण वर्षभर जरी लावला नाही तर पितृपंधरवाड्यामध्ये लावून त्याचं मनोभावे दर्शन घ्यायचं असतं. पिंपळाला दूध आणि काळे तीळ अर्पण करायचे असतात. तसेच पित्राच्या दिवशी आपला जो आळणी भात असतो त्यामध्ये काळे तीळ आणि तूप टाकून त्याला हात लावून पितृस्तुती म्हणून तो देखील नैवेद्य दाखवायचा असतो. बाकी तर पित्र जसे असतात आपली हिंदू संस्कृतीनुसार तसेच घालायचे असतात. श्री स्वामी समर्थ.